भिवंडी तालुका के खाड़ी पार काटई बाग येसुबाई नगर में वैकुंठवासी हरि भक्ति पारायण स्वर्गीय शारदा एकनाथ घरत के प्रथम पुण्य स्मरण के निमित्त में विष्णु एकनाथ घरत, साईनाथ एकनाथ घरत, ज्योति संतोष भगत, भारती विकास भोईर, वैजयंती शैलेश ठाकुर, योगिता प्रवीण पाटिल तथा घरत परिवारों द्वारा कीर्तन व महाप्रसाद का आयोजन किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। दुःख आहे, दुःख से घटे शरीर, दुःखामुळे माणसाचं शरीर सुद्धा बारीक होतं आणि पाप से घटे लक्ष्मी। काही काही लोक म्हणतात पूर्वी आमच्याकडे फार पैसा यायचा हो, पण आता आमच्या हातामध्ये पैसा राहत नाही। याला कारण का? ज्या दिवशी तुमचं पाप वाढतं ना, पाप, त्या दिवशी लक्ष्मी ही नाराज होऊन आपल्या घरातून निघून जात असते। त्या दिवशी आपण ध्यानात घ्या, माझ्या हातात पैसा येत नाही, माझं कुठंतरी पाप वाढलंय। पाप से घटे लक्ष्मी कह गए दास कबीर। हे मी सांगत नाही, हे संतांची वाणी आहे आणि संतांची वाणी जीवनामध्ये कधी खोटी ठरत नाही। भगवान परमात्म्यानं लाख मोलाचा नरदेह दिलाय, पण तो आपला नाहीये। जिंदगी ही एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी ही एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। नव्हता, तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, जोक केले, पण तिचा नवरा काही हसेल। नवऱ्याला म्हटले असं करा थोडंसं, दोघं जण बाजारात जाऊन बाजारामध्ये गेले, तरी तिचा नवरा हसत नाही। आणि तेवढ्यात त्या बाईला तिथे एक गाढव दिसतं। गाढव म्हणजे गाढवाला करायला जर गेलो तर या परिवारातून एक आई, या परिवाराची एक रखुमाई, या जगातून विठ्ठलचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना। तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार मिलना।
रखुमाई हे भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठोच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना तू सकलांची आई सात जन्माची पुण्याई घे पदरात आम्हावरी छाया घन बाई तुझे थोरावी महान आम्ही देऊ तुला मान देव वरदान हो तुझ्या पालखीचे भोई रखुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना काय जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही म्हणून गर्वानं मी एकटा संसार करतोय असं नवऱ्याने म्हणायचं नाही आणि मी एकटे संसार करते असं बायकोने सुद्धा म्हणायचं नाही संसार हा दोघांचा आहे दोघांना मिळून तो करायचा आहे तो आनंदामध्ये करा आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंदाचे डोई आनंदाचे डोई आनंद आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाचे डोई आनंदी असते म्हणून एकनाथ महाराज म्हणतात नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे बर का लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी व्हायला तयार आहे आपण अजिबात कुठल्याही गोष्टीचं खेद दुःख मनामध्ये अजिबात बाळगायचं नाही आज लोकांची गंमत तशी झाली लोकांना देव नको देवाची बायकोच पाहिजे लक्षात आलं का देवाची बायको म्हणजे कोण लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे कोण पैसा लोक सकाळी उठलं की लक्ष्मीच्या पाठीमागे पळतात आणि तुम्हाला लक्ष्मी का तुम्हाला पाहिजे असेल तर लक्ष्मीच्या पाठीमागे पळून फायदा नाही ज्याला लक्ष्मी पाहिजे त्याने सकाळी उठल्याबरोबर स्नान संध्या केली का पहिलं देवाला हात जोडा देवाचं चिंतन करा जे काम आहे भगवंताला सांगा देवा या कामाकरता चाललोय संध्याकाळी घरी येईपर्यंत माझं काम पार पडण्याची जबाबदारी तुझ्यावर असेल भगवंतावर भार घालून निघा तू का म्हणे घालू तयावरी भार त्याच्यावर तुम्ही तुमच्या कामाचा भार जर घातला तर भगवंताला सुद्धा वाटतं माझ्या भक्तांनी मला शब्द दिलाय त्याचं काम पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आहे इतका देवाचं चिंतन करा इतका देवाचं चिंतन करा ठाईचं बैसोनी करा एक चिंतन ठाईचं बैसोनी करा एक चिंतन आवडी ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळबाबा एका जागी बसून घरामध्ये देवाचं चिंतन जर केलं तर सुखे येतो घरा नारायण नारायण स्वतःहून आपल्या घरी येतो आणि सगळ्या जगाला माहिती आहे नारायणाच्या चरणाची सेवा कोण करते लक्ष्मी कोण करते लक्ष्मी नारायण आपल्या घरामध्ये आला की त्याच्या पाठोपाठ लक्ष्मीही आपल्या घरामध्ये चालत येणार लक्ष्मीच्या पाठीमागे तुम्ही पळूच नका इतकं देवाचं चिंतन करा की लक्ष्मी आपल्या पाठीमागे पळत आली पाहिजे कारण का भगवंताचे पाय लक्ष्मीच्या हातामध्ये आहे म्हणून संत महात्मे म्हणतात काय म्हणतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे तुम्ही त्याचं चिंतन केलं का लक्ष्मी आपोआप तुमच्या घरामध्ये भरभरून येणार तुम्ही फक्त घरामध्ये बसून त्याचं चिंतन
आणि या वाईट भोगाचा जर नाश करायचा असेल तर अभंगाचं ध्रुपद हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागता जन्म घेणे दुःखरूपी भोगाचा जर नाश करायचा असेल आणि जीवनामध्ये जर सुख हवं असेल तर बसल्या बसल्या एकच करा, हातानं टाळी आणि मुखानं परमेश्वराचं नामचिंतन विठोबा रखुमाई विठोबा कार्यक्रमाशी आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. या जगातून या विश्वातून निघून गेल्या. खूप चांगलं असं व्यक्तिमत्व, खूप प्रेमळ असं व्यक्तिमत्व. आज ताईंचा फोटो जर बघितला तर आपला विश्वास बसणार नाही का ताई आज आपल्यातून निघून गेलेला आहे. आणि खरंच जर विचार जर करायला गेलो तर एक माळकरी माता होती म्हणून आज इतका मोठा तुळशीचा हार, का तुळशी त्यांच्या गळ्यामध्ये तुळशी माळ असल्यामुळे आज मला सुद्धा त्यांच्या परिवारानं इतका मोठा तुळशीचा हार घातला. अजूनपर्यंत कधी कुठेच एवढा तुळशीचा हार मला मिळाला नव्हता. हे माझं परम भाग्य आहे का की आज एवढा मोठा तुळशीचा हार माझ्या गळ्यामुळे केवळ शारदाताईंच्या आणि आमच्या एकनाथ बाबांची ही कृपा, त्यांची पुण्याई. आणि आज एक आई या जगातून या विश्वातून निघून गेलेली आहे. ज्या टायमाला आपले माईबाप या जगातून या विश्वातून निघून जातात ना, आज शारदाताईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. वर्षभर आपण त्या मातेला कितीही जरी शोधण्याचा प्रयत्न केला असेल ना, इथून पाठीमागे सुद्धा ती माता आपल्याला कधी दिसली नाही आणि इथून पुढे सुद्धा ती आपल्याला कधी दिसणार नाही. याला कारण का, ज्या टायमाला आपले माईबाप निघून जातात, आपले शारदाताई निघून गेल्यात ना, त्या कुठे निघून गेल्यात, गेले दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी. विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. श्रद्धांजली देता थरथरे माझी काया. राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया. राहू दे रे माझा बाप मोक्षपदी देवराया. कीर्तन संपल्यानंतर महाराज म्हणतात 2 मिनिटं श्रद्धांजली करता उभे राहा. त्या टायमाला माईबाप गेल्याचं दुःख जीवनामध्ये असतं. आपण थरथरा कापतो आणि आपण देवाला म्हणतो, देवा आता माझे माईबाप घेऊन गेलात ना, गेला तर कमीत कमी माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला ने. जिवंतपणी माईबाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आपली असते ती आई आणि शेजारी असते ती बाई, तिला बाई असं म्हणतात. आपल्या आईचं प्रेम शेजारची बाई आपल्याला कधी देऊ शकत नाही. बरेच लोक छोट्या मुलाला म्हणतात चल मी तुझी आई होईल, नाही, कधीच नाही होऊ शकत. आपल्या मुलाच्या नाकाला घाण आली तर आपण काढून टाकतो.
पण शेजारच्या मुलाच्या नाकाला आली म्हणतात, जा तुझ्या आईला सांग नाक पुसायला. जे दुसऱ्याच्या मुलाचं नाक पुसते ना तिला माऊली म्हणतात. ती आपल्याही मुलाचं पुसते, दुसऱ्याच्याही मुलाचं पुसते, पण आपल्या मुलाचं जे विचार करते तिला आई म्हणतात. आपल्या आईची जागा या जगामध्ये कुणीच घेऊ शकत नाही हो. एका 6 वर्षाच्या मुलाची आई वाढली. त्याच्या बापानं आपल्या मुलाकरता एक दुसरी आई घरामध्ये आणली. 2-3 महिन्यानंतर त्या बापानं छोट्याशा बाळाला प्रश्न विचारला, बाळा तुझी पहिली आई आणि तुझी दुसरी आई यांच्यात तुला फरक काय वाटतो? त्या छोट्याशा बाळानं उत्तर दिलं, बाबा माझी पहिली जन्म देणारी जी आई होती ना ती अतिशय खोटारडी होती, ती नेहमीच खोटं बोलायची. पण बाबा माझी दुसरी आई मात्र खरी आहे. बापाने तोंडामध्ये बोट घातलं की आपला मुलगा स्वतःच्या आईविषयी असं बोलूच कसा शकतो. बापाने त्या मुलाला प्रेमानं जवळ घेतलं. बाप त्या मुलाला म्हणतो, बाळा तुझ्या आईला तू खोटारडी का म्हणालास बाळा? त्या टायमाला त्या बाळाने शांतपणे उत्तर दिलं, बाबा मी माझ्या आईला खोटारडी म्हटलो याला कारण का, ती आई मला म्हणायची, बाळा शाळेतून जर उशिरा घरी आला तर तुला जेवायला देणार नाही असं ती मला म्हणायची. पण बाबा शाळेतून मी 2 मिनिटं जरी उशिरा घरी आलो नाही ना तर माझी आई गावभर गल्लीभर मला शोधत फिरायची बरं का. आणि मी सापडलो की माझ्या हाताला धरून मला आणायची, मला म्हणायची जेव. जबरदस्तीनं माझ्या तोंडामध्ये जेवण भरवायचे. पण बाबा माझी दुसरी आई मात्र खरी आहे. ती मला सांगते, बाळा शाळेतून जर उशिरा घरी आला तर तुला जेवायला देणार नाही. आणि खरंच बाबा शाळेतून 5 मिनिटं जरी उशिरा घरी आलो ना ती आई मला दिवसभर उपाशी ठेवते. म्हणून आपली आई ती आई आणि दुसऱ्याची असते ती बाई. बऱ्याच बायका घरामध्ये कुणाशी भांडण झाली का बिचारा जीव द्यायला जातात हो. पण तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगेल, आपण गेल्यानंतर आपल्या घराण्याला परत एखादी सून मिळेल, नवऱ्याला बायको मिळेल, पण तुमच्या मुलांना आई परत कधी मिळणार नाही. आईचं प्रेम कधी मिळणार नाही. कितीही जरी राग आला कमीत कमी आपल्या मुलांकरता जगा, नका जगा करता जगू, पण कमीत कमी एक उत्तम आई शेवटपर्यंत व्हा. का मुलाला त्याचा अभिमान वाटला पाहिजे का आई खरंच आमच्याकरता जगली. जीवन चांगलं जगा. एकदा का आपली आई या जगातून या विश्वातून निघून गेली ना, आज या आई गेली, बाबा गेले, त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं मुली, इतकं मोठं दुःख त्या परिवाराला झालंय. आईचं आणि मुलीचं किती गोड नातं असतं सांगू. ज्या टायमाला एखादी मुलगी आई लहानाची मोठी करते, असं एकही घर नाही तर त्या घरामध्ये आईचं आणि मुलीचं भांडण होत नाही. पण त्या माई लेकीचं भांडण म्हणजे कसं असतं, माय लेकीचं भांडण दया दुधाची उकळी, लेक धरते अबोलाई मनाची मोकळी. आईचं मुलीचं भांडण झालं की मुलीला आईविषयी राग येतो. आईच्या मनात राग नसतो तर उलट प्रेम असतं. कारण आई जे तुम्हाला शिकवते ते काय असतं, आई शिकविते तुला राग येतो लेकी, पराया माणसाशी बोलू नाही काय की. काय म्हणते आई, तुझी मुलीची जात आहे ग, परक्या पुरुषाशी रस्त्यावर असं पटकन बोलू नये ग. आणि परक्या पुरुषाशी बोललं की लोक नावं ठेवतात ग. असे संस्कार आई मुलीवर करते. मुलीवर संस्कार करता करता मुलगी लहानाची मोठी होते. एक दिवस मुलीचं लग्न होतं आणि मुलगी सासरी निघून जाते. मुलगी सासरी निघून गेल्यानंतर त्या घरामध्ये आईला आपल्या मुलीशिवाय करमत नाही. आपल्या मुलीची आठवण म्हणून त्या घरामध्ये आई काय करते, लेक जाते सासरला आई लग करमेना, सारविल्या भिंतीवर काढल्या ग मैना, लेक जाते सासरला मागे मागे फिरू पाही, बोलती आई माझी लाडाची लेक जाई, लेक जाते सासरला माय लेकी पडे गळा, कस कोरड्या नदीला पाणी येत खळा खळा. मुलगी लग्न करून संध्याकाळी जायला निघाल्यानंतर आईला रड असं सांगावं लागतं का हो? नाही. मुलगी जायची चाहूल लागली का आईच्या डोळ्यातून खळकण असं पाणी येतं. आज आपल्या शारदाताई या जगातून या विश्वातून निघून गेल्या. त्या शारदाताईंच्या मूर्तीसारखी मूर्त परत या जगामध्ये
भगवंताने कधी घडवली नाही. नाही का आपले बाबाही आज निघून गेले, पण या दोघांच्याही मूर्तीसारखी मूर्त या जगामध्ये तुम्हाला आम्हाला परत कधीच बघायला मिळणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी बंद करा. या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो काढा, अमृताहुनी गोडा पाजला तू पाढा. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो काढा, अमृताहुनी गोडा पाजला तू पाढा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजल होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू आई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजल होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार. हाडाची तू काढ करोनी केले रक्ताचे पाणी, तुझ्यासारखे कष्ट गाई केले नाही कोणी. संतांची मी दास सांगे ऐकावे ही वाणी. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. आणि तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही. च्या मातेनं तुम्हाला आम्हाला जन्म दिला, लहानाचा मोठा केला, ते माई बाप हे सगळ्यात महत्त्वाचं दैवत आहे. आज या ठिकाणी आपल्यातून कैलासवासी हरिभक्तपरायण शारदाताई एकनाथ घरत या ताईंना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. एक 15 दिवस अगोदर आमचे हरिभक्तपरायण एकनाथ बाबा सुद्धा आईंच्या अगोदर 15 दिवसाचा एक फरक पडला. त्यांनाही जाऊन आता 1 वर्ष होऊन गेले. पण खरंच आज ही दोनही व्यक्ती माळकरी होत्या. आळंदी पंढरपूरचे ते वारकरी होते. कीर्तनाची भजनाची त्यांना खूप आवड होती. जाताना एकच शब्द लक्षात घ्या का मी आल्यानंतर आमच्या खोडीचे रंगनाथ बुवा असतील, त्यांनी मला एकच माहिती दिली का या परिवारानं का तुमच्या घरी किती काय आहे त्याला किंमत नाही, पण त्यांनी मला एकच माहिती दिली की आई बाबा आळंदी पंढरपूरचे माळकरी होते, ते वारकरी होते. आजूबाजूला गावात कुठं कीर्तन भजन माहिती पडलं का ते कार्यक्रमाला हजर राहायचे. एकच ध्यानात घ्या, गेल्यानंतर काय राहिलं, त्यांच्या गळ्यातली माळ ही त्यांच्याबरोबर गेली. त्यांनी आयुष्यभर देवाची जी भक्ती केली ती भक्ती त्यांच्याबरोबर गेली. दुसरं काहीच आपल्याबरोबर येत नाही. याच्यातून आपण एकच घ्या का आपण गेल्यानंतर सुद्धा आपण केलेला परमार्थ हा आपल्याबरोबर येणार आहे, बाकी काहीच आपल्याबरोबर या ठिकाणी येणार नाही. आणि आज त्यांच्या पश्चामध्ये त्यांचे जे काही 2 मुलं आहेत, आदरणीय श्री विश्वनाथ भाऊ घरत आणि साईनाथ भाऊ घरत. त्यानंतर त्यांच्या मुली आहे सौभाग्यवती ज्योतिताई संतोष भगत, सौभारतीताई विकास भोईर, वैजंतीताई शोकेश ठाकूर आणि सौ योगिताताई प्रवीण पाटील अशा त्यांच्या मुली, त्यांचे जावई, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या नाती नातवंड असा खूप मोठा असा हा परिवार आहे. आणि या परिवारातून एक चांगली
सुसंस्कृत सुसंस्कारी माता आपल्या 2 मुलांचा आणि 4 मुलींचा संसार प्रपंच तिनं सुखाचा केला. सगळं काही डोळे भरून बघितलं आणि हीच चांगली माता या जगातून या विश्वातून निघून गेली. पांडुरंगाच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया आमच्या शारदाताईंना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देऊ. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिर शांती देऊ. माझ्या वतीनं माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं शारदाताईंना एकनाथ बाबांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते. आणि घरत परिवाराच्या वतीने आमच्या रंगनाथ बुवांच्या वतीने ही सेवा माझ्याकडे आली. या कार्यक्रमाकरता ज्याने 2 तास खूप सुंदर अशी मृदुंगाची सेवा दिली ते खारबाव गावचे आदरणीय हरिभक्तपरायण आमच्या अगस्ती महाराज एका तेजस महाराजांचे ते शिष्य आहेत. आज लहान वयात त्यानं इतकं मोठं ज्ञान संपादन केलं. मूर्ती लहानपण कीर्ती महान आणि त्याचीच बहीण तृप्तीताई आणि त्यांचेच काका आमचे विजय भाऊ खरोखर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्यांचं सगळं घरानं वारकरी असल्यामुळे मुलं सुद्धा तशीच जन्माला येतात. हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. आपण तिघही या ठिकाणी याला गोड सेवा दिली. ज्यांनी सुंदर असं गायनाचं काम केलं ते कारिली गावचे शास्त्रीय संगीतात ज्यांचं कोणी आपल्या परिसरात हात धरू शकत नाही ते सुनील महाराज या ठिकाणी आले. बुवा तुमचे या ठिकाणी मनपूर्वक आभार. आमच्या उडूनोभर गावचे आमचे गणेश भाऊ तांडल आमचे आदरणीय मारुती दादा आपल्याच गावात आमचे महाराज असतील तेही अनेक वेळा विनयाची साथ देतात. इकडे उडूनोभरचे आमचे सदाबुवा छोटासा कारिवलीस एक मुलगा आहे आमचे बाबा आणि पाठीमागे ह्या माझ्या सगळ्या विद्यार्थिनी आमची ध्येयपूर्ती संत मुक्ताई मुलींची वारकरी शिक्षण संस्था वाशेरी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर. ह्या सगळ्या मुली माझी पुतणीच आहे युक्ती पाटील प्रतीक्षा गायकर आमची नीलम पाटील माही पाटील ही माझी छोटी कन्या आहे बरं का मधली ध्येया पाटील आणि जान्हवी पाटील हे सगळ्या विद्यार्थिनी या ठिकाणी आल्या. सुंदर प्रकारे नाचल्या गायल्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. आज या मुलींकडे जर बघितलं त्यांचं खेळायचं वय आहे की नाही पण 2 तास प्रामाणिकपणे टाळ घेऊन उभी राहतात ही भगवंताची कृपा बरं का. माझी नगर जिल्ह्यामध्ये एक मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. यांच्यासारख्या 40 विद्यार्थिनी तिथे शिक्षण घेतात कीर्तनाचं भजनाचं. आणि आता सगळीकडेच 50% आरक्षण आले. अगदी ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आल्यामुळे आमच्या वारकरी संप्रदायातही मोठं आरक्षण आता महिलांकरता आले बरं का. म्हणून खरंच आपल्या मुलींना आपल्या मुलांना चांगल्या मार्गाला जर लावायचं असेल तर निश्चितच जर कुणाला कीर्तन भजन फक्त मुलींकरता ती वारकरी शिक्षण संस्था आहे. ज्यांना कुणाला आपल्या मुलींना चांगलं जर मार्गदर्शन करायचं असेल तर 1 जूनपासून परत 4 वर्ष झाली संस्था चालू आहे. 1 जूनपासून नवीन ॲडमिशन सुरू होणार आहेत. आमच्या वडूनोभर गावचे आमचे खंडू महाराज तेही उत्तम मृदुंग वाजवतात ते या ठिकाणी आले त्यांचे आभार. विनेकरी महाराज 2 तास सेवा दिली आपले आभार. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला शिष्टीवाले दादा सुंदर ऑपरेटिंग केलं तुमचे आभार. तुम्ही सगळा श्रोतवर्ग गणगोत्र नातेवाईक त्यांच्या दुःखात सहभागी झालात त्यांच्या कार्यात सहभागी झालात त्यांच्या कार्याची शोभा वाढवली. जमलेल्या तुमच्या श्रोतवर्गाचे आभार. समोर बसलेली वारकरी संप्रदायातील वारकरी मंडळी महाराज मंडळी मला आनंद वाटला की माझ्यासमोर आज अनेक माता भगिनी माळकरी आहेत नाही का. आपली माणसं दिसली का जरा बरं वाटतं. निश्चित जीवनामध्ये काहीतरी बदल करा आणि जीवनामध्ये बदल करून शेवटी ती फक्त आपण मरता लोक दागिने सगळं काढून घेतात हो पण माळ गळ्यातली मात्र कोणी काढत नाही. रिकामे गळ्याने जायचं नसेल तर कमीत कमी जाता तरी जीवनामध्ये बदल करा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. बोलताना चुकलं असेल तर क्षमा असावी. कारण संध्याकाळी परत पुण्याला माझं 7 ते 9चं कीर्तन आहे तिकडेही जायचंय. जवळजवळ 15 दिवसातून काल संध्याकाळी घरी आले आपल्या कीर्तनाकरता. आता परत जायचंय. महाराष्ट्रभर कार्यक्रम चालू आहेत. याला कारण का आपल्या परिसराचे आपल्या भिवंडी ठाणे जिल्ह्याचे माझ्या पाठीशी असणारे आशीर्वाद महाराष्ट्रभर आज या ठिकाणी फिरते. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. बस तुमचे आशीर्वाद पाठीशी राहू द्या बाकी काही नको. अजूनही समाजामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करेल. झालेली सेवा विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये माझी छोटीशी कन्या आपल्या समोर गवळण सादर करेल आणि त्याने कार्यक्रमाची सांगता होईल. 2 मिनिटाकरता कृपया कोणी थंडगार पाणी असे
वसुदे गोविंदा थंडगार पाण्याचे वाजते कंठी वसुदे गोविंदा वल्ली दुपार दिवसाला वर वल्ली दुपार दिवसाला वर आनंदास गेला ती डोंगराचा आन आनंदास गेला ती डोंगराचा आन वसुदे गोविंदा आनंदास गेला ती डोंगराचा आन वसुदे गोविंदा थंडगार पाण्याचे वाजते कंठी वसुदे गोविंदा घरी माझे सासू सासरे घरी सासूर वसुदे गोविंदा थंडगार पाणी असे वाजते कंठी वसुदे गोविंदा गणपती गाऊन दोन्ही हाताने माझे कधी माझे पती मला कधी सासरवा वसुदे गोविंदा कधी माझे पती मला कधी गोविंदा थंडगार पाणी असे वाजते कंठी वसुदे गोविंदा वसुदे गोविंदा वसुदे गोविंदा गोपाळकृष्ण भगवानची जय ईश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार मिलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार मिलना इग रखुमाई हे भक्तांच्या माहेरी सावलीच्या पावलांनी विठोच्या गाभारी तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार मिलना तू सकलांची आई सात जन्माची पुण्याई घे पदरात आम्हावरी छाया घन बाई तुझे थोरावी महान आम्ही देऊ तुला मान देव वरदान हो तुझ्या पालखीचे भोई रखुमाई 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 तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार मिलना काय जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही म्हणून गर्वानं मी एकटा संसार करतोय असं नवऱ्याने म्हणायचं नाही आणि मी एकटे संसार करते असं बायकोने सुद्धा म्हणायचं नाही. संसार हा दोघांचा आहे, दोघांना मिळून तो करायचा आहे, तो आनंदामध्ये करा. आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाचे डोई आनंद आनंदाचे अंग आनंदाचे अंग आनंदाचे आनंदाचे डोई आनंदी असते म्हणून एकनाथ महाराज म्हणतात नको खेद करू
कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणतसे बर का. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी व्हायला तयार आहे. आपण अजिबात कुठल्याही गोष्टीचं खेद दुःख मनामध्ये अजिबात बाळगायचं नाही. आज लोकांची गंमत तशी झाली, लोकांना देव नको, देवाची बायकोच पाहिजे. लक्षात आलं का? देवाची बायको म्हणजे कोण? लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे कोण? पैसा. लोक सकाळी उठलं की लक्ष्मीच्या पाठीमागे पळतात. आणि तुम्हाला लक्ष्मी का तुम्हाला पाहिजे असेल तर लक्ष्मीच्या पाठीमागे पळून फायदा नाही. ज्याला लक्ष्मी पाहिजे त्याने सकाळी उठल्याबरोबर स्नान संध्या केली का पहिलं देवाला हात जोडा, देवाचं चिंतन करा. जे काम आहे भगवंताला सांगा, देवा या कामाकरता चाललोय, संध्याकाळी घरी येईपर्यंत माझं काम पार पडण्याची जबाबदारी तुझ्यावर असेल. भगवंतावर भार घालून निघा. तुका म्हणे घालू तयावरी भार. त्याच्यावर तुम्ही तुमच्या कामाचा भार जर घातला तर भगवंताला सुद्धा वाटतं माझ्या भक्ताने मला शब्द दिलाय, त्याचं काम पूर्ण करायची जबाबदारी माझ्यावर आहे. इतका देवाचं चिंतन करा, इतका देवाचं चिंतन करा. ठाईचा बैसोनी करा एक चिंतन, ठाईचा बैसोनी करा एक चिंतन. आवडी